मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो आज आपण नांदेडचा जो आज पेपर झालेला आहे पोलीस भरतीचा त्याचे आज आपण जीकेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. मित्रांनो जीकेचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण व्यवस्थित असे पाहणार आहोत. आधीचे आपले व्हिडिओ व्यवस्थित असे पाहून घ्या कारण त्यामध्ये पण भरपूर अशी माहिती तुम्हाला व्यवस्थित अशी स्पष्ट केलेली आहे. मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता आज आपण प्रश्नांना सुरुवात करूया. बघा पेपरला 61वा प्रश्न होता. गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या टिंब पुस्तकात मांडला. आता गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला पण कोणी मांडला असं येत होतं, पण आता काय विचारलं तर कोणत्या पुस्तकात मांडलेला आहे. तर मित्रांनो प्रिन्सिप्रिया कोणत्या पुस्तकात मांडला तर प्रिन्सिप्रिया ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होतं. 62वा प्रश्न बघा. EU ही गोल्डची संज्ञा आहे, CU कॉपरची आहे, तर FE कशाची संज्ञा आहे असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो ऑप्शन बघून घ्या. फ्लोरोराईन, आयरन, ऑक्सिजन आणि यापैकी नाही. तर FE जी आहे ना संज्ञा ती आयरनची संज्ञा आहे. कशाची आहे? आयरनची. ऑप्शन नंबर 2. 63वा प्रश्न बघा. विमान उडवत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे टिंब होऊन ढग तयार होतात. आता इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे काय होऊन ढग तयार होत असतात? ऑप्शन बघा. बाष्पीभवन, संगणन, विपलवन आणि यापैकी नाही. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे संगणन. निघणाऱ्या वाफेचे संगणन होऊन ढग तयार होत असतात. 64वा प्रश्न बघून घ्या व्यवस्थित. कोणत्या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही? जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू म्हणजे लांबच्या वस्तू व्यवस्थित अशा पाहू शकत नाही. मग हा कोणता आजार आहे? कोणत्या दोषामुळे? तर याचे उत्तर आहे मायोपिया. कशामुळे? तर मायोपियामुळे. ऑप्शन नंबर 1. मित्रांनो पुढला 65वा प्रश्न बघा. टिंब हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. आता नैसर्गिक उपग्रह पृथ्वीचा एकमेव कोण आहे? ऑप्शन बघा. इनसॅट, चंद्र, जीसॅट आणि PSLV. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे चंद्र. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. 66वा प्रश्न बघा. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण? ऑप्शन बघा. APJ अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, रघुनाथ माशेलकर, एन भास्करन. मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे विक्रम साराभाई. विक्रम साराभाई भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत. कोण? विक्रम साराभाई. 67वा प्रश्न बघा. भारतीय वंशाच्या टिंब यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याचा कामात महत्वाची भूमिका पार पाडली. मग त्या व्यक्तींचे नाव काय? ऑप्शन बघा. डॉक्टर चतुरानंद स्वामी, डॉक्टर स्वामीनाथन, डॉक्टर हरगोविंद खुराना आणि यापैकी नाही. मित्रांनो याचे ऑप्शन नंबर C डॉक्टर हरगोविंद खुराना योग्य राहणार आहे. डॉक्टर हरगोविंद खुराना. 68वा प्रश्न बघा. नील क्रांती कशाशी संबंधित आहे? आता नील क्रांती महत्वाच्या क्रांत्या आपण यामागे व्हिडिओ मध्ये क्लिअर केलेल्या आहेत आणि त्याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. मित्रांनो बघा आता नील क्रांती कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो नील क्रांती जी आहे ती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे म्हणजे मत्स्य व्यवसायाशी संबंधित आहे. 69वा प्रश्न बघा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. ऑप्शन बघा. 17 डिसेंबर, 17 ऑक्टोबर, 17 नोव्हेंबर आणि 17 सप्टेंबर. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जो असतो तो 17 सप्टेंबरला असतो. केव्हा असतो? 17 सप्टेंबरला. 70वा प्रश्न बघा. नांदेड जिल्ह्यातून खालीलपैकी वाहणारी प्रमुख नदी कोणती? आता नांदेड जिल्ह्यातली प्रमुख नदी कोणती? ऑप्शन बघा. गोदावरी, मुठा, कोयना आणि मुळा. मित्रांनो याचे योग्य उत्तर राहणार आहे गोदावरी. नांदेड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर ती गोदावरी आहे. 71वा प्रश्न बघा. 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? आता 1857 चे स्वातंत्र्य समर हे प्रश्न आहे ना इथून मागं पण भरतीमध्ये कित्येक वेळा विचारण्यात आला आणि याच्यात पण आता रिपीट झालेला आहे. तर मित्रांनो 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक ना विदा सावरकर यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलंय? विदा सावरकर. 72वा प्रश्न बघा. चुकीची जोडी ओळखायची. आता पुढील पैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिला बघून घ्या. हु वेर द शूद्राग वंचितांचा इतिहास ही जोडी बरोबर आहे. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखनावर आधारित ही पण बरोबर आहे. गुलामगिरी शूद्राती शूद्रांचा इतिहास ही पण बरोबर आहे. आणि 4 नंबरची जी जोडी आहे मित्रांनो प्रिमिटिव्ह कम्युनिस्ट टू स्लेव्हरी भारतीय वंशाचा इतिहास ही जोडी चुकीची आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपले योग्य राहणार आहे. 73वा प्रश्न बघा. दर्पण या वृत्तपत्राचे संपादक हे खालीलपैकी 1832 साली सुरू झाले तेव्हा कोण होते? आता 1832 साली
दर्पण नावाचे वृत्तपत्र संपादित झाले तेव्हा त्याचे संपादक कोण होते? ऑप्शन बघा, महादेव गोविंद रानडे, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले. तर बाळशास्त्री जांभेकर त्याचे संपादक होते. कोण होते? बाळशास्त्री जांभेकर. 74वा प्रश्न बघा, होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे? आता होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारची वास्तुशिल्प शैली आहे? ऑप्शन बघा, हेमाडपंथी, ग्रीक, वैष्णव आणि द्रविडियन. तर मित्रांनो, हेमाडपंथी प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे. कोणती? हेमाडपंथी. बघा पुढला 75वा प्रश्न बघा, मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो? आता मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन बघा, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री. तर मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक जे असतात ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. कोणाद्वारे? राष्ट्रपतींद्वारे. 76वा प्रश्न बघा, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? आता हा पण प्रश्न किती वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते आत्माराम पांडुरंग. कोण होते? आत्माराम पांडुरंग. 77वा प्रश्न बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला? महत्वाचा करार हा पुणे करार कधी झाला होता? ऑप्शन बघून घ्या. सन 1930, 1932, 1934 आणि 1935. तर सन 1932 साली महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. कधी झाला? 1932. 78वा प्रश्न बघा, भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. या टिंब असे सांकेतिक नाव दिले होते. मग आता या ऑपरेशनला काय नाव दिले होते? ऑप्शन बघा, ऑपरेशन मुक्ती, ऑपरेशन पोलो, ऑपरेशन हायड्रा, ऑपरेशन पोलीस. तर मित्रांनो, याला नाव देण्यात आले होते ऑपरेशन पोलो. काय नाव देण्यात आले होते? ऑपरेशन पोलो. 79वा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? आता हे सांगायची पण गरज नाही तुम्हाला, पण हा प्रश्न आज भरतीला आला होता. तर मित्रांनो, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. कोण? यशवंतराव चव्हाण. 80वा प्रश्न बघा, नवीन फौजदारी कायदे, भारतीय न्याय संहिता यांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? आता नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? ऑप्शन बघा, 1 जून 2024, 1 जुलै 2024, 1 एप्रिल 2024 आणि 1 मे 2024. तर मित्रांनो, 1 जुलै 2024 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. केव्हापासून? 1 जुलै 2024 पासून. चला पुढला प्रश्न बघून घ्या. 81वा, भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीलपैकी कोणता आला? आता भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल विचारलेला आहे. कोणता सागरी पूल खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन बघा, समृद्धी रोड पूल, नावाशेवा अटल सेतू, वरळी बांद्रा लिंक आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, नावाशेवा अटल सेतू जो आहे तो सर्वात लांबीचा सागरी पूल आहे. कोणता? नावाशेवा अटल सेतू. 82वा प्रश्न बघा, T20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली? आता T20 ची 2024 ची फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली होती? ऑप्शन बघा, क्रॉस इस्लंडे USA, ब्रिज टाउन USA, प्रोव्हिडन्स USA आणि शिकागो USA. तर मित्रांनो, ब्रिज टाउन USA या ठिकाणी T20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल मॅच पार पडली होती. कुठे? ब्रिज टाउन USA मध्ये. 83वा प्रश्न बघा, सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आता लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील कोण आहेत? ऑप्शन बघा, रजनीश सेठ, नितीन करीर, श्री चोकलिंगम, तात्याराव लहाने. तर मित्रांनो, रजनीश सेठ हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. कोण? रजनीश सेठ. मित्रांनो, 84वा पुढला प्रश्न बघून घ्या. महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत? आता चालू घडामोडी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि त्यावर आपण 3 पाळ बनवलेले आहेत आणि त्याच्यात हे समज घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत? ऑप्शन बघा, श्रीमती सुजाता सौनिक, श्रीमती मनीषा म्हैसकर, श्रीमती नीला सत्यनारायण, श्रीमती लक्ष्मी शुक्ला. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर श्रीमती सुजाता सौनिक जे आहेत त्या महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव आहेत. कोण आहेत? सुजाता सौनिक. पुढला प्रश्न बघा, भारताचे विद्यमान गृहमंत्री. आता कशाची विचारलेले आहे? भारताची विचारलेले. ऑप्शन बघा, श्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, एस जयशंकर आणि अमित शहा. मित्रांनो, भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत? अमित शहा. मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचत जा, कारण या विद्यार्थ्याने काय केलेलं आहे, श्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी खून केलेली आहे. तर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पण कोणत्या राज्याचे आहेत? ते महाराष्ट्राचे आहेत. आणि इथे विचारलं काय, भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा आहेत. मित्रांनो, पेपर सोडवताना जास्त काही कामाची नाही. 86वा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलाय? ऑप्शन बघा, अनिल काकोडकर, बाबासाहेब पुरंदरे, आप्पासाहेब धर्माधिकारी आणि अशोक सराफ. मित्रांनो, महाराष्ट्र भूषण 2023 डॉक्टर अशोक सराफ यांना हा महाराष्ट्र भूषण सन 2023 पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
पुढला प्रश्न बघा मित्रांनो 87 सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम खालीलपैकी कोणती? आता सौर मोहीम भारताची पहिली कोणती? ऑप्शन बघा अमित एल1, प्रभाकर एल1, आदित्य एल1 आणि रवी एल1. मित्रांनो ही सौर मोहीम पहिली कोणती? तर ती आहे आदित्य एल1. कोणती आहे? आदित्य एल1. 88 बघा 2024 साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडणार आहे? आता 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात पार पडणार आहे? ऑप्शन बघा फ्रान्स, इटली, जपान आणि जर्मनी. मित्रांनो 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे ती फ्रान्स देशात पार पडणार आहे. कुठे? फ्रान्स मध्ये पार पडणार आहे. मित्रांनो 89वा प्रश्न बघा मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले? आता कोणते नाव देण्यात आले मुंबई कोस्टल रोडला? कोणते नाव देण्यात आले? ऑप्शन बघा बाळासाहेब ठाकरे कोस्टल रोड, छत्रपती शिवाजी महाराज कोस्टल रोड, धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड आणि देबा पाटील कोस्टल रोड. मित्रांनो याला नाव देण्यात कोणाचं आलं? तर धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड असं नामकरण करण्यात आलं. याचं कशाचं? मुंबई कोस्टल रोडचं नामकरण काय करण्यात आलं? धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड. आता 90वा प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. 2024 मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये पार पडली? ऑप्शन बघा 4, 5, 6 आणि 7. तर मित्रांनो 2024 मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक जी होती ती 7 टप्प्यांमध्ये पार पडलेली. किती टप्प्यांमध्ये? 7. पुढला प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य खालीलपैकी कोण आहेत? आता पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? ऑप्शन बघा श्रीमती मीरा बोरवणकर, श्रीमती लक्ष्मी शुक्ला, श्रीमती अर्चना त्यागी, श्रीमती अश्वती दोर्जे. तर मित्रांनो श्रीमती रश्मी शुक्ला ज्या आहेत त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. 92 प्रश्न बघा भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये खालीलपैकी कोणाच देण्यात आलेला नाही म्हणजे देण्यात आलेले 3 आहेत आणि एक नाही. मग ऑप्शन बघा श्री चरण सिंग यांना देण्यात आला, डॉक्टर श्री पी.व्ही. नरसिंहराव यांना देण्यात आला, एम.एस. स्वामीनाथन यांना देण्यात आला आणि विश्वनाथन आनंद जो आहेत ना त्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपली योग्य राहणार आहे. 93 प्रश्न बघा महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आता हे सांगायची पण तुम्हाला गरज नाही महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. पण मित्रांनो याचे उत्तर आहे मुंबई. कोणत्या ठिकाणी मुख्यालय आहे? तर मुंबई या ठिकाणी मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न बघून घ्या. 94 पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? आता ऑप्शन बघा विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, अप्पर पोलीस महासंचालक आणि पोलीस महासंचालक. तर मित्रांनो पोलीस उपमहानिरीक्षक याचे उत्तर काय आहे? पोलीस उपमहानिरीक्षक. 95 प्रश्न बघा पोलीस पाटलांची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो? ऑप्शन बघा महसूल विभाग, पोलीस विभाग, ग्रामीण विकास विभाग यापैकी एकही नाही. तर मित्रांनो पोलीस पाटलांची निवड कोणता विभाग करतो? तर तो असतो महसूल विभाग पोलीस पाटलांची नेमणूक करतो. 96 प्रश्न बघा खालीलपैकी कोणते एक विमान भारतात तयार करण्यात येते म्हणजे आले? भारतात तयार करण्यात कोणते विमान आले? ऑप्शन बघा मिग, तेजस, बोईंग आणि एअरबस. तर मित्रांनो भारतात तयार करण्यात आलेले विमान कोणते? तेजस. मित्रांनो 97 प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. भारतात IPS अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडते? IPS अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडते? ऑप्शन बघा महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी नाशिक, केंद्रीय पोलीस अकॅडमी भोपाळ, पोलीस संशोधन केंद्र पुणे आणि सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी हैदराबाद. तर मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी त्यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण पार पडत असते. 98 प्रश्न बघा साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही? काय म्हणण्यात आलेले आहे? कोणता नाही. मित्रांनो साहसासाठी म्हणजे पराक्रमासाठी कोणता पुरस्कार देण्यात येतो आणि कोणता पुरस्कार देण्यात येत नाही? तर मित्रांनो परमवीर चक्र, साहस चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र. मित्रांनो साहस चक्र जे आहे हे हा पुरस्कार देण्यात येत नाही. परमवीर चक्र देण्यात येतं, महावीर चक्र देण्यात येतं, वीर चक्र पण देण्यात येतं, पण साहस चक्र हे नवीनच आहे आणि हे देण्यात येत नाहीये. मित्रांनो 99 प्रश्न बघून घ्या. नांदेड जागतिक स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ते? आता नांदेडची प्रसिद्धी काय आहे जागतिक स्तरावर? ऑप्शन बघा सचखंड गुरुद्वारा, गोदावरी नदी घाट, साखर व गुळ उत्पादन आणि महालक्ष्मी मंदिर. मित्रांनो सचखंड गुरुद्वारासाठी नांदेड जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. गोदावरी नदी आहे पण गोदावरी नदी घाट नाहीये, साखर व गुळ उत्पादनाचा जिल्हा नाही, महालक्ष्मीचे मंदिर पण नाही. मित्रांनो ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे योग्य राहणार आहे. 100वा प्रश्न बघा मित्रांनो शेवटचा. टोकियो पॅरालिम्पिक मध्ये नांदेड मधून खालीपैकी कोण क्वालिफाय झाले होते? आता क्वालिफाय कोण झाले होते? ऑप्शन बघा भाग्यश्री जाधव, अनिता 90%, मिनल जोशी आणि महेश लांडगे. तर मित्रांनो क्वालिफाय कोण झालं होतं? तर भाग्यश्री जाधव जी होती ती क्वालिफाय झाली होती. मित्रांनो आजचा हे होता नांदेडचा पेपर आणि त्याच्यातले हे प्रश्न होते. मित्रांनो याच्यातले बरेच चालू घडामोडीचे प्रश्न आहेत आणि ते आपण इथून मागले घेतलेले पण आहेत आणि आपण त्याचे 3 पार्ट बनवलेले सुद्धा आहेत.
मित्रांनो, ज्यांनी कोणी पाहिलेले नसतील, जे नवीनच असेल त्यांनी आपला चॅनल पहिल्यांदा जॉईन करून घ्या आणि आपले ते 3 व्हिडिओ आहेत ना ते व्यवस्थित असे पाहून घ्या. मित्रांनो, 100% तुम्हाला सांगतो त्याच्यातला तुम्हाला एक ना एक प्रश्न तरी 100% भरतीमध्ये पेपरला तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणारच. मित्रांनो, आजचे होते प्रश्न. मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.